आता ती प्रॉपर्टी सभागृहाची आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार आपला आहे. नाही नाही परब साहेब एक मिनिट, आपण ही सूचना केवळ एकमेव सदस्यांच्या नावाने दिलेली आहे आणि सतेज उर्फ बंटी पाटील मी त्यासाठी आपण 289 अन्वये प्रस्ताव दिलेला आहे. सदस्यांनी सूचना जरी दिलेली असली तरी ज्या वेळेला या सभागृहात एखादा विषय येतो त्यावेळेला ती सभागृहाची प्रॉपर्टी होते. आता नियमावरती बोट ठेवून तो देण्याचा की न देण्याचा अधिकार हा आपला आहे. जरी नाकारला तरी बोलायला द्यायचं की नाही, 289 होतो की नाही हे सांगण्याचा अधिकार मला आहे. आणि त्यांनी सांगितलं की 289 होत नाही, तुम्ही खाली बसा, तर मी खाली बसीन. पण नाकारायचा की नाही हा अधिकार पुन्हा आपल्याकडे आहे. आपण सांगा या विषयावरती सरकारचा विषय असल्यामुळे आम्ही चर्चा घेऊ शकत नाही, तरी आम्ही खाली बसतो. पण 289 होतो कसा हे तर सांगायला मला द्या. 1 मिनिट द्या. एकच मिनिट, जास्त नाही बोलत. प्रश्न असा आहे की ही माझ्या दालनामध्ये सूचना अमान्य केलेली आहे, एकमेव सदस्यांनी दिलेली आहे, त्यामुळं आपल्याला बोलता येणार नाही. कारण ही दालनामध्ये अमान्य केलेली सूचना आणि सूचना विचारलेले सदस्य सभागृहामध्ये उपस्थित नाहीत. हा सदस्यांनी पुन्हा आता उद्याची प्रोसिजर अशी आहे की 11च्या आत परत 289 द्यावे लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला हा प्रश्न उपस्थित करता येईल. नाही, प्रत्येक वेळेस आपल्याला तांत्रिक आणि टेक्निकल गोष्टीवरती खात्यावरती त्याच्या मंत्रालयामध्ये जेव्हा एसीबीची कारवाई होते म्हणून शासनाची लाच जाते. बोलणं कुठलंही पटलं याचं कारण असं आहे की ते मी माझ्या दालनामध्ये अमान्य केलेलं आहे आणि सदर आपल्याला जर हा विषय मांडायचाच आहे तर सदरील सदस्य हे सभागृहात उपस्थित नाहीत. मी माझ्या दालनामध्ये अमान्य केलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला हा विषय मांडता येणार नाही. आपण पुढे जाऊ. आपण आता लक्षवेधी सूचना क्रमांक 1 ऍडव्होकेट निरंजन डावकरे. सभापती महोदय लक्षवेधी क्रमांक 1. सभापती महोदय लक्षवेधी क्रमांक 1. निरंजन डावकरे सूचना क्रमांक लक्षवेधी 1